मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ सुरू झालंय। कालपासून राज ठाकरे हे अमरावती दौऱ्यावर आहेत। ते विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत। यापैकी पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या 5 जिल्ह्यांचा आढावा त्यांनी काल घेतला। तर आज पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर आपल्या सोबत आहेत। शुभम, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सक्रिय झालेले आहेत। आगामी विधानसभेसाठी त्यांचं मिशन विदर्भ सुरू आहे। आज नेमकं नियोजन कसं आहे? किरण, आपण जर पाहिलं तर भाजप असेल, काँग्रेस असेल, या सर्वांनी एक गोष्ट कबूल केलेली आहे की महाराष्ट्रातल्या सत्तेचा जो मार्ग जो आहे तो विदर्भातून जातो आहे। आणि अगदी तेच समीकरण लक्षात घेता मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे 2 दिवसापासून अमरावती दौऱ्यावर आहेत। काल अमरावती एक्सप्रेसनं राज ठाकरे यांचं आगमन झालं आणि आगमन झाल्यास त्यांनी पश्चिम विदर्भातले अतिशय 5 जिल्हे जे आहेत ते महत्त्वाचे आहेत। त्याच्यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यातल्या मनसेच्या सैनिकांसोबत राज ठाकरेंनी संवाद साधला। त्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील आणि महत्त्वाचे पदाधिकारी असतील, या सर्वांकडून राज ठाकरेंनी बैठकीमध्ये नेमकी मनसेची पश्चिम विदर्भात कशी स्थिती आहे, मनसेनं जर या ठिकाणी जागा लढवायचा निर्णय घेतला तर कुठल्या जागा लढवणं जास्त संयुक्तिक राहील, या सगळ्यांचा सारासार विचार अहवाल पदाधिकाऱ्यांकडून घेतला। आणि त्याच अनुषंगानं आज राज ठाकरे पूर्व विदर्भातल्या नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत। सकाळी 9 वाजतापासून राज ठाकरेंच्या बैठकांना सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी मनसेचे पदाधिकारी असतील, जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, पूर्व विदर्भातले ते सुद्धा अमरावतीत यायला सुरुवात झालेली आहे। किरण, नक्कीच शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।